तुर्तास पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी मोदींची भेट घेतली। फुले दाम्पत्य, तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली। सुप्रिया सुळेंसह खासदारांची मोदींसोबत चर्चा पार पडली, तर 8 खासदार आणि मोदींमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा पार पडली। या संदर्भात कुणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला आहे। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। म्हणजे असा दावा केला जातोय आणि असं सांगितलं जातंय हे नेमकं कोणाकडून, असं पवार साहेब पण बोलत असतात तसं नाही, असं कोणाकडून हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे। आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाहीये, या बिल संदर्भात कुठला निर्णय झाला नाही, त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाहीये। महत्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झाले ते मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं।